आपण गेल्या तासामध्ये प्रकरण पहिले या प्रकरणाचे रिव्हिजन घेतले होते. यामध्ये स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवरती परिणाम करणारे घटक हा क्वेश्चन पाहिला होता. तसेच खेळत्या भांडवलाच्या आवश्यकतेवरती परिणाम करणारे घटक हा पण क्वेश्चन पाहिला होता. हा क्वेश्चन तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने दोन्ही क्वेश्चन महत्त्वाचे आहेत, कारण का तुम्हाला टिपा द्या, थोडक्यात उत्तरे द्या, याच्यामध्ये हा क्वेश्चन विचारला जाऊ शकेल. म्हणजे साधारणतः 4 मार्काला हा क्वेश्चन विचारला तर तुम्हाला 4 मुद्दे लिहिणं अपेक्षित आहे. त्यामध्ये कोणतेही तुम्हाला जे काही सोपे वाटणारे मुद्दे, कोणतेही 4 मुद्दे आणि एक एक्स्ट्रा असे 5 मुद्दे, कोणतेही म्हणजे एखादा आठवलं नाही तरी दुसरा लिहिता येऊ शकेल, असे 5 मुद्दे दोन्ही क्वेश्चनमध्ये करून ठेवायचे. सोपे जे वाटतात आणि अतिशय सोपे मुद्दे आहेत की व्यवसायाचं आकारमान असेल, व्यवसायाच्या आकारमानावर सुद्धा खेळत्या भांडवलाची किंवा स्थिर भांडवलाची आवश्यकता अवलंबून असते. व्यवसाय मोठा असेल तर स्थिर भांडवल हे मोठ्या प्रमाणात लागतं किंवा खेळते भांडवल ही मोठ्या प्रमाणात लागतं. जर व्यवसायाचं आकारमान हे छोटं असेल तर खेळतं भांडवल किंवा स्थिर भांडवलसुद्धा कमी प्रमाणात लागतं. म्हणजे व्यवसाय कोणत्या स्वरूपाचा आहे त्याच्यावरती ते अवलंबून आहे. त्यामुळं हा क्वेश्चन जर विचारला तर तुम्हाला परीक्षेमध्ये लिहिता यावा यासाठी तुम्ही कोणतेही 5 मुद्दे सोपे वाटणारे करून ठेवले तरी काही अडचण नाही. दोन्ही क्वेश्चनमध्ये 2-3 मुद्दे हे समानच आहेत. फक्त उत्तर लिहिताना अनुसरून जो क्वेश्चन विचारलेला आहे त्यानुसार उत्तर लिहिलं पाहिजे. तर हा भाग आपण गेल्या तासामध्ये पाहिला होता. नंतर आपण या तासामध्ये फरक एक पाहिला होता, स्थिर भांडवल आणि खेळते भांडवल. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची स्थिर मालमत्ता किंवा संपत्ती त्याला काय म्हटलं जातं, स्थिर भांडवल असं म्हटलं जातं. आणि कोणतीही एकूण चालू मालमत्तेची बेरीज त्याला काय म्हटलं जातं, खेळते भांडवल असं म्हटलं जातं. हे खेळत्या भांडवल व्यवसायात जवळजवळ कायमस्वरूपी वापरलं जातं, पण स्थिर भांडवल हे व्यवसायात कायमस्वरूपी वापरलं जातं आणि खेळते भांडवल हे व्यवसायामध्ये अभिसरण असतं, म्हणजे सारखं कमी जास्त होत असतं. नंतर कारण स्थिर भांडवल कशासाठी लागतं तर जमीन, इमारत, मालमत्ता इत्यादी खरेदी करण्यासाठी लागतं, फर्निचर असेल. तसं खेळतं भांडवल रोकड असेल, शिल्लक तुमच्याकडे जी काही रक्कम आहे, मालसाठा आहे, उधारी आहे, म्हणजे ही याच्यामध्ये ते गुंतवलेलं असतं. स्थिर भांडवल उभारण्याचे स्रोत कर्ज रोखे विक्री केलेले असतात, भाग विक्री केलेले असतात किंवा दीर्घ पल्ल्याचे जे काही कर्ज असतील इत्यादीमध्ये उभारलेलं असतं. नंतर खेळते भांडवल हे अल्पमुदतीची कर्ज असतील, ठेवी असतील किंवा व्यापारी कर्ज असतील, यासाठी या मार्गातून उभारलेले असते. नंतर गुंतवणूकदाराचे ध्येय नफा कमवण्याच्या उद्देशाने स्थिर भांडवलामध्ये गुंतवणूक केलेली असते, कारण का जास्त कालावधीसाठी असल्यामुळे त्याच्यावरती नफा जास्त प्रमाणात दिला जातो. तसं त्वरित परतावा मिळवण्याच्या उद्देशाने या भांडवलामध्ये गुंतवणूक केलेली असते. नंतर स्थिर भांडवलामध्ये जोखीम ही कशी असते, जास्त असते आणि खेळत्या भांडवलामध्ये जोखीम ही कमी असते. तर हा फरक आपण गेल्या तासामध्ये पाहिला होता. हे 6 मुद्दे आहेत. याच्यामध्ये फरक लिहिताना अर्थ हा प्रथम लिहायचा, अर्थ अजिबात खाली लिहायचा नाही. अर्थ हा पहिला पॉईंट ठेवायचा आणि नंतरचे जे काही 5 पॉईंट आहेत त्याच्यामध्ये कोणतेही आपण 3 पॉईंट, अर्थ सोडून 3 पॉईंट कोणतेही आपण जे सोपे तुम्हाला वाटत आहेत ते केले तर म्हणजे 4 मार्काला फरक आहे, 4 पॉईंट अपेक्षित आहेत. आणि फरक लिहिताना दोन्ही साईडला फरक लिहिला पाहिजे, नाहीतर एकच साईड लिहिली तर मार्क दिले जाणार नाहीत. त्यामुळं फरक लिहिताना दोन्ही साईडला जर लिहिला तरच तुम्हाला मार्क दिले जातात. नाहीतर तुम्ही म्हणताल मी एक साईड लिहिली मला निम्मे तर मार्क मिळतील, पण मिळणार नाहीत. तर
फरक लिहिताना एवढी काळजी घ्यायची. नंतर आपण या तासामध्ये प्रकरण 2 मध्ये जे काही महत्त्वाचे क्वेश्चन आहेत त्या महत्त्वाच्या क्वेश्चनविषयी चर्चा करणार आहोत. त्यामध्ये जे काही तुम्हाला शिकवलं होतं की व्यवसाय वित्त किंवा व्यवसायासाठी मोठ्या प्रमाणात वित्ताची आवश्यकता असते. मग असं भांडवल व्यवसायामध्ये व्यावसायिक अनेक मार्गातून उभारत असतो. त्यामध्ये भांडवल उभारणीचे जे काही स्रोत असतील किंवा पुरवठ्याचे जे काही स्रोत असतील ते आपण गेल्या तासामध्ये पाहिलेच होते. गेल्या म्हणजे आपण ज्यावेळेस हा टॉपिक पाहत होतो त्यावेळेस पाहिले होते. फक्त आपण या तासामध्ये जे काही महत्त्वाचे क्वेश्चन आहेत त्याविषयी चर्चा करत असताना थोडंसं त्या भागाला आपण थोडंसं टच करणार आहोत. तर मग त्याच्यामध्ये 2 प्रकार पडत आहेत. तर मालकीचे भांडवल आणि कर्जाऊ भांडवल. मग मालकीच्या भांडवलामध्ये भाग आणि प्रतिधारण नफा असेल आणि भागामध्ये समहक्क भाग आणि अग्रहक्क भाग. म्हणजे तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने समहक्क भाग आणि अग्रहक्क भाग हे 2 क्वेश्चन महत्त्वाचे आहेत. तुम्हाला परीक्षेमध्ये समहक्क भागाची वैशिष्ट्ये विचारली जातील किंवा अग्रहक्क भागाची वैशिष्ट्ये विचारली जातील. त्याचबरोबर अग्रहक्क भागाचे प्रकारसुद्धा विचारले जाऊ शकतात. म्हणजे तुम्हाला जो काही शेवटचा क्वेश्चन विचारला जाणार आहे प्रश्नपत्रिकेमध्ये साधारणतः 8 मार्कासाठी, त्यामध्ये या प्रकरणामधील एक क्वेश्चन तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेमध्ये फिक्स असणार आहे. त्यामुळं या प्रकरणाकडे अजिबात कोणीही दुर्लक्ष करायचं नाही. मग यामध्ये समहक्क भागाची जी काही वैशिष्ट्ये आहेत त्यामध्ये प्रथम आपण समहक्क भागाची व्याख्या काय आहे हे बघणार आहे. त्यापूर्वी तुम्हाला एक महत्त्वाचा संज्ञा द्यामध्ये किंवा संज्ञा स्पष्टकरामध्ये जे काही मालकीचं भांडवल कशाला म्हणायचं किंवा मालकीचं भांडवल ही संज्ञा विचारली जाईल. तर त्यावेळेस लिहिताना तुम्हाला 2 मार्काला असेल. त्या ठिकाणी व्याख्या आणि बाकीचं थोडंसं विश्लेषण द्यायचं. फक्त व्याख्या लिहून सोडून द्यायचं नाही. थोडंसं 2-4 वळीचं विश्लेषण केलं पाहिजे 2 मार्काला विचारले म्हटल्यानंतर. मग त्यामध्ये मालकीचं भांडवल म्हणजे कंपनीच्या मालकांनी पुरवलेलं भांडवल, त्याला मालकीचं भांडवल असं म्हटलं जातं. किंवा कंपनीचे सभासद भागधारक यांनी पुरवलेल्या भांडवलाला मालकीचं भांडवल असं म्हटलं जातं. मग हा भाग विचारला तर तिथं 2 मार्काला विचारला जाऊ शकतो या प्रकरणामधील. तर तेवढं लक्षात ठेवा. आता आपण समहक्क भाग कशाला म्हणायचं. ज्या भागावरती भांडवल परतफेडीमध्ये किंवा लाभांश देण्यामध्ये अग्रक्रम दिला जात नाही अशा भागांना सामान्य भाग असं म्हटलं जातं. मग या सामान्य भागाची वैशिष्ट्ये काय आहेत. तर पहिलं आहे कायमस्वरूपी भांडवल. समहक्क भागांची विक्री करून उभारलेलं भांडवल हे कंपनीच्या आयुष्यामध्ये परत कधीही केलं जात नाही. जोपर्यंत कंपनी अस्तित्वात आहे तोपर्यंत परत केलं जात नाही. म्हणजे हे व्यवसायामध्ये कसं राहतं, कायमस्वरूपी राहतं. ज्यावेळेस कंपनी भागांची विक्री करून भांडवल गोळा करत असते त्यावेळेस हे भांडवल सभासदांना परत कंपनी जोपर्यंत अस्तित्वात आहे तोपर्यंत परत केलं जात नाही. त्यामुळं हे भांडवल दीर्घ मुदतीचं भांडवल म्हणून ओळखलं जातं. नंतर अस्थिर लाभांशाचे दर. यामध्ये समहक्क भागधारकांना जो काही लाभांश दिला जातो किंवा भांडवलावरती गुंतवलेल्या भांडवलावरती जो काही परतावा दिला जातो त्या परतावा हा निश्चित दराने नसतो. जसं अग्रहक्क भागधारकांना निश्चित दराने लाभांश जाहीर केला जातो, पण सामान्य भागधारकांना निश्चित दराने लाभांश जाहीर केला जात नाही. त्यांना अस्थिर दराने लाभांश दिला जातो. कंपनीला जर नफा झाला तर त्यांना लाभांश जाहीर केला जातो. कंपनीला एखाद्या वर्षी नफा नाही झाला लाभांश जाहीर केला जात नाही. म्हणजे हे कंपनीचे मालक असतात. त्यामुळं जर कंपनीला नफा राहिला तर त्यांना दिला जातो, जर नाही राहिला तर त्यांना दिला जात नाही. पण देत असताना कंपनीला नफा किती राहिला आहे त्यावर अवलंबून आहे. एखाद्या वर्षी कंपनी 12% लाभांश जाहीर करू शकते. जर काय नफा कमी झाला तर 10% सुद्धा लाभांश जाहीर करू शकते. म्हणजे दरवर्षी लाभांशाचा दर हा काय असतो, बदलत असतो. नंतर हक्क. सभासदांना म्हणजे जे भाग खरेदी करतात त्यांना काय म्हटलं जातं, भागधारक किंवा सभासद असं म्हटलं जातं. मग या सभासदांना भागधारण केल्याच्या बदल्यात काही हक्क देण्यात आलेले आहेत. त्यामध्ये मतदानाचा हक्क,
म्हणजे या सभासदांना जे काही कंपनीच्या संचालकांची निवड करण्याचा किंवा काही प्रसंगी कायदे निर्माण झाल्यास त्या सभेमध्ये मतदान करण्याची वेळ आली तर मतदान करण्याचा म्हणजे असे मतदानाचा सर्वसाधारण हक्क दिला जातो. तसं बाकीच्या कोणत्याही अग्रक भागाला मतदानाचा अधिकार दिला जात नाही किंवा अग्रक भागधारकांना मतदानाचा अधिकार दिला जात नाही. नंतर नफ्यामधील सहभागाचा हक्क हा महत्त्वाचा हक्क आहे. ज्यावेळेस कंपनी व्यवसाय करत असते त्या व्यवसायातून कंपनीला ज्यावेळेस नफा होतो त्यावेळेस त्या नफ्याच्या आधारे किंवा नफा किती आहे तो नफा सभासदांमध्ये वाटला जातो. म्हणजे कर्ज रोखेधारकांचे व्याज दिलं, ठेवीदारांचे व्याज दिलं, नंतर अग्रक भागधारकांना त्यांना ठरलेल्या निश्चित दराने लाभांश दिला आणि त्याच्यातून जी काही रक्कम राहील ती रक्कम सभासदांना लाभांश म्हणून वाटून टाकली जाते. म्हणजे त्यामध्ये कंपनीला नफा झाला तर त्यामध्ये लाभांश मिळवण्याचा त्यांना अधिकार प्राप्त होतो. नंतर लेखापुस्तकांच्या तपासणीचा अधिकार. भागधारक किंवा सभासद किंवा समहक्क भागधारक हे कंपनीचे खरेखुरे मालक असतात आणि त्यामुळं त्यांना कंपनीची जी काही लेखापुस्तकं असतील त्या पुस्तकांची तपासणी करण्याचा हक्क असतो. ज्यावेळेस त्यांना आवश्यकता वाटेल त्यावेळेस ते कंपनीच्या कार्यालयामध्ये जातील आणि त्यांना आवश्यक असणारी पुस्तकं जी काही असतील ती पुस्तकं पाहण्याचा अधिकार त्यांना कंपनी कायद्यानुसार देण्यात आलेला आहे. नंतर भागांच्या हस्तांतरणाचा हक्क. यामध्ये समहक्क भागधारकांना जे काही भागाचं हस्तांतर आहे म्हणजे एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला भाग विकू शकतात. म्हणजे ज्यांना कोणाला ज्या कंपनी सभासद नको असेल ते दुसऱ्या व्यक्तीला विकू शकतात, पण ते कंपनीकडे परत करू शकत नाहीत. फक्त भाग हस्तांतर करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. म्हणजे त्यांना कोणाला विचारायची आवश्यकता नाही, त्यांना विकू वाटले विकू शकतात, त्यांना ठेवू वाटले म्हणजे त्यांच्यावर कुणीही जबरदस्ती करू शकत नाही. नंतर अग्रहक्क नाही. समहक्क भागधारकांना लाभांश वाटपामध्ये व कंपनी ज्यावेळेस विसर्जित होते त्यावेळेस भांडवल परतफेडीमध्ये अग्रक्रम दिला जात नाही. जसा अग्रक भागधारकांना कंपनीला ज्यावेळेस नफा होईल त्यावेळेस किंवा अग्रक भागाची विक्री करत असताना त्यांना निश्चित दराने लाभांश दर देण्याचं ठरलेलं असतं, तसं भागधारकांना नसतं. ज्यावेळेस कंपनीला नफा होईल त्यावेळेस सगळ्यांची देणी दिल्यानंतर सगळ्यात शेवटी सामान्य भागधारकांना लाभांश दिला जातो. त्याचबरोबर कंपनी ज्यावेळेस विसर्जित होते म्हणजे बंद होते त्यावेळेस कंपनीचं विसर्जन होत असताना ज्यावेळेस सर्व देणेकऱ्यांची देणी दिल्यानंतर जी काही रक्कम राहील ती रक्कम भागधारकांची अग्रहक्क भागधारकांची दिल्यानंतर त्यातून रक्कम राहिली तरच समहक्क भागधारकांना रक्कम दिली जाते. म्हणजे लाभांश मिळवण्यात आणि भांडवल परत फेडीमध्ये या भागधारकांना अग्रक्रम दिला जात नाही. नंतर नियंत्रण. समहक्क भागधारक हे कंपनीवरती नियंत्रण ठेवू शकतात, कारण का ते कंपनीचे कोण असतात, खरेखुरे मालक असतात. त्यामुळं कंपनीमध्ये ते आपला मतदानाचा अधिकार बजावू शकतात. आपल्याला वाटलं तर एखाद्या संचालक मंडळाला किंवा संचालक मंडळाची निवड करू शकतात. म्हणजे अशा पद्धतीनं इनडायरेक्टरित्या कंपनीवरती नियंत्रण ठेवू शकतात, कामकाजावरती नियंत्रण ठेवू शकतात. कारण का संचालक मंडळ एक सभासदांनी निवडून दिलेल्या संचालकांनी तयार झालेलं असतं. मग यामध्ये जे काही महत्त्वाचे निर्णय असतील ते संचालकाच्या सभेमध्ये घेतले जातात, पण
त्या निर्णयाला मंजुरी सभासदांच्या सभेमध्ये घेतली जाते. म्हणजे अशा पद्धतीने इनडायरेक्ट रित्या त्याच्यावरती नियंत्रण ठेवलं जातं. नंतर जोखीम, समहक्क भागधारक किंवा समहक्क भांडवल हे जास्त जोखमीचं भांडवल असतं. कारण का कंपनी ज्यावेळेस बंद होईल त्यावेळेसच परत दिलं जातं, आधीमध्ये कधीही परत दिलं जात नाही. जर कंपनी तोट्यात गेली आणि देणेकऱ्यांची देणी दिली काही रक्कम शिल्लक राहिली नाही तर समहक्क भागधारकांना रक्कम परत दिली जात नाही. म्हणजे हे भांडवल जास्त जोखमीचं असल्याचं आपल्याला दिसून येतं. नंतर कंपनीच्या मालमत्तेवरती अधिकार नाही. कंपनी कायद्यानुसार कंपनीच्या मालमत्तेवरती कोणत्याही भागीदाराला हक्क दाखवता येत नाही किंवा अधिकार दाखवता येत नाही. जरी ते कंपनीचे मालक असले तरी कंपनीच्या मालमत्तेवरती त्यांचा कसलाही कोणत्याही प्रकारचा हक्क नसतो. नंतर बोनस भाग, समहक्क भागधारकांना कंपनीकडून बोनस भाग दिले जातात. का दिले जातात तर बक्षीस म्हणून दिले जातात आणि हे विनामूल्य दिले जातात. कुणाला तर विद्यमान भागधारकांना दिले जातात. म्हणजे जे काही जर वर्षी जो काही नफा होईल तो जो काही नफा राखीव निधीमध्ये ट्रान्सफर केला जातो आणि त्याच्यातून समहक्क भागधारकांना किंवा जे काही भांडवलाचं गुंतवणूक किंवा नफ्याचं गुंतवणूकरण किंवा भांडवलीकरण करण्यासाठी अशा प्रकारचे भाग सभासदांना दिले जातात. नंतर हक्क भाग, यामध्ये ज्यावेळेस कंपनी दुसऱ्यांदा भागविक्री करते, अगोदर त्या कंपनीने भागविक्री केलेली असते त्याला प्राथमिक भागविक्री असं म्हटलं जातं आणि दुय्यम भागविक्री. ज्यावेळेस कंपनी दुसऱ्यांदा भागविक्री करते त्यावेळेस आपले जे काही विद्यमान भागधारक आहेत त्या भागधारकांना नवीन भाग खरेदी करण्याचा जो काही हक्क दिला जातो त्याला काय म्हटलं जातं, हक्क भाग असं म्हटलं जातं. मग त्यांना खरेदी करण्याचा प्रथम अधिकार दिला जातो आणि जर त्यांनी ते भाग खरेदी नाहीत केले तर दुसऱ्या व्यक्तीला ते भाग विकले जातात. पण प्रथम त्यांना भाग खरेदी करण्याचा अधिकार दिला जातो, त्याला हक्क भाग असं म्हटलं जातं. नंतर सामान्य भागाचे दर्शनी मूल्य. सामान्य भागांचं दर्शनी मूल्य हे अतिशय कमी असतं. हे मूल्य साधारणतः 10 रुपये 1 रुपया इतकं असतं. कारण का समाजातील आर्थिक दुर्बल घटकांनासुद्धा कंपनीचे भाग खरेदी करता यावेत, त्यामुळं या भागांचं दर्शनी मूल्य अतिशय कमी असते. नंतर बाजार मूल्य. ज्यावेळेस समहक्क बाजारांचं मूल्य हे मागणी आणि पुरवठ्यावरती अवलंबून असतं. कारण का तुम्ही इकॉनॉमिकमध्ये पाहिलेलं आहे, बाजारपेठेमध्ये जर पुरवठा जास्त झाला तर मागणी कमी आणि पुरवठा जास्त तर किंमत कमी होते आणि मागणी जास्त पुरवठा कमी तर किंमत वाढते. तर भागांचे सुद्धा मूल्य हे मागणी आणि पुरवठ्यावरती अवलंबून असतं. ज्यावेळेस कंपनी लाभांशाची घोषणा ही मोठ्या प्रमाणावर करते त्यावेळेस बाजारामध्ये त्या भागांची किंमत वाढते आणि जर कंपनी लाभांश कमी जाहीर करत असेल तर त्या कंपनीच्या भागांचे मूल्य कमी होते. म्हणजे यामध्ये वारंवार बाजार मूल्यामध्ये चढ उतार होत असल्याचं आपल्याला दिसून येतं. तर अशा पद्धतीनं तुम्हाला या प्रश्नाचे साधारणतः 8 पॉईंट लिहिणं आवश्यक आहे. कारण का 8 मार्काला विचारलं जातं. प्रथम थोडीशी प्रस्तावना करायची आणि नंतर वैशिष्ट्ये लिहायची. डायरेक्ट वैशिष्ट्य लिहिली तर आपल्याला अपेक्षेप्रमाणे मार्क मिळत नाहीत. पहिल्यांदा व्याख्या विचारली नाही पण थोडंसं लिहिणं अपेक्षित आहे. कारण का डायरेक्ट विषयाला हात घालणं आणि डायरेक्ट उत्तर सुरुवात करणं, डायरेक्ट पॉईंट टाकणं
हे करण्यापेक्षा थोडीसं प्रस्तावना नंतर वैशिष्ट्य अशी लिहिली की मार्क चांगल्या प्रकारे मिळून जाऊ शकतात. तर याच्यामधले 8 पॉईंट तुम्हाला कोणतेही सोपे वाटणार आहे, तुम्ही केले तरी काही अडचण नाही. आता आपण दुसरा क्वेश्चन पाहतोय, अग्रक भाग. मग या अग्रक भागांना म्हणजे अग्रक भागाची व्याख्या काय आपल्याला सांगता येईल, तर ज्या भागधारकांना किंवा ज्या भागांवरती लाभांश देण्याच्या वेळी किंवा कंपनीच्या विसर्जनाच्या वेळी सामान्य भागधारकांच्या अगोदर अग्रक्रम दिला जातो, त्याला काय म्हटलं जातं, अग्रक भाग असं म्हटलं जातं. मग हे कंपनीचे अग्रक भागधारक हे कंपनीचे मालक नसतात, ते कंपनीवरती नियंत्रण ठेवू शकत नाहीत, तर हे सहमालक असतात. ते त्यांना कोणत्याही कंपनीविषयी अधिकार नाहीत, त्यांना मतदानाचा अधिकार नाही, त्यांना कोणतीही पुस्तकं पाहण्याचा हिशोब पुस्तकं पाहण्याचा अधिकार नाही. कारण का समहक्क भागधारक हे कंपनीचे खरेखुरे मालक असतात, पण अग्रहक्क भागधारक हे कंपनीचे मालक नसतात तर सहमालक असतात, त्यामुळे ते कंपनीवरती नियंत्रण ठेवू शकत नाहीत. मग त्यांची जी काही वैशिष्ट्य आहेत ती वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतील. पहिलं वैशिष्ट्य काय आहे, तर नावात व्याख्यातच दिलं आहे की लाभांशासाठी अग्रहक्क किंवा भांडवल परतफेडीचा अग्रहक्क. म्हणजे पॉईंट लक्षात ठेवताना अशा दृष्टीनं व्याख्या पुढं मांडायची आणि त्या व्याख्येच्या आधारे केलं तरी काय अडचण नाही. मग लाभांशासाठी अग्रहक्क भागधारकांना ज्यावेळेस कंपनीला नफा होतो, वार्षिक नफा, त्यावेळेस जो काही नेट नफा असतो, निव्वळ नफा आपल्याला माहीत आहे, ज्यावेळेस कंपनीला नफा होतो ढोबळ नफा, त्यातून जो काही इन्कम टॅक्स वगैरे वजा केला जाईल आणि जो काही निव्वळ नफा राहील त्या नफ्यातून अग्रहक्क भागधारकांना सामान्य भागधारकांच्या अगोदर प्रथम लाभांश जाहीर केला जातो. त्यामुळं या भागधारकांना लाभांश मिळवण्यामध्ये अग्रक्रम दिला जातो. तसंच भांडवल परतफेडीमध्ये सुद्धा त्यावेळेस कंपनीचं विसर्जनाच्या वेळी सगळी देणी दिल्यानंतर जी काही रक्कम राहील ती सामान्य भागधारकांच्या अगोदर अग्रहक्क भागधारकांना परतफेड केली जाते आणि जी काही रक्कम राहील त्याच्यातून सामान्य भागधारकांना रक्कम दिली जाते. नंतर निश्चित परतावा, व्याख्येत सांगितलं की निश्चित दराने वगैरे दिलं जातं, तर मग या भागावरती निश्चित दराने लाभांश जाहीर केला जातो. कारण का कंपनी ज्यावेळेस अग्रहक्क भागांची विक्री करत असते त्यावेळेसच कंपनी विक्री करत असताना जो काही लाभांशाचा दर आहे तो निश्चित केलेला असतो कंपनी आणि भागधारक यांच्यामध्ये. मग त्या दराने दरवर्षी कंपनीला लाभांश द्यावा लागतो. नंतर भांडवलाचे स्वरूप, यामध्ये अग्रहक्क भागधारक हे कंपनीला कायमस्वरूपी भांडवल पुरवत नाहीत, पण सामान्य भागधारक हे कंपनीला कायमस्वरूपी भांडवल पुरवतात. म्हणजे या भांडवलाची परतफेड केली जाते. म्हणजे ज्यावेळेस कंपनी न परतफेडीच्या अग्रहक्क भागाची विक्री करत असते त्यावेळेस ते भांडवल हे आपल्याला पुढं प्रकार बघायचे आहेत. अग्रहक्क भागाचे प्रकार वेगवेगळे आहेत. मग ज्यावेळेस कंपनी न परतफेडीचे अग्रहक्क भाग विक्रीस काढलेले आहेत त्यावेळेस कंपनीला हे कायमस्वरूपी भांडवल म्हणून वापरता येते. नंतर बाजार मूल्य, अग्रहक्क भागधारकांना दिला जाणारा लाभांश हा स्थिर दराने असल्यामुळं त्या भागांच्या बाजार मूल्यामध्ये कोणताही बदल होत नाही. जसं समहक्क भागधारकांच्या भागांचे मूल्यामध्ये वृद्धी होत असते, म्हणजे त्यांना स्थिर दराने लाभांश दिला जातो. म्हणजे अग्रहक्क भागाच्या तुलनेत सामान्य भागामध्ये सतत वाढ होत असते किंवा कमी जास्त होत असतं, म्हणजे सारखं बाजार मूल्य बदलत असतं. पण अग्रहक्क भागांचे बाजार मूल्य बदलत नाही, कारण का फिक्स दराने लाभांश दिल्यामुळं बाजार मूल्यामध्ये कोणताही बदल होत नाही. नंतर
मतदानाचा अधिकार. अग्रहक्क भागधारकांना मतदानाचा अधिकार सर्वसाधारण अधिकार दिला जात नाही किंवा कंपनीविषयी कोणतेही अधिकार अग्रहक्क भागधारकांना प्राप्त होत नाहीत किंवा मतदानसुद्धा करता येत नाही. पण ज्यावेळेस अग्रहक्क भागधारकांची सभा आयोजित केली जाईल आणि किंवा अग्रहक्क भागधारकांची जी काही थकबाकी आहे याविषयी जर काही सभा आयोजित केली फक्त अग्रहक्क भागधारकांच्या प्रश्नासाठी, तर त्यामध्ये ते उपस्थित राहू शकतात. त्या सभेमध्ये उपस्थित राहून जर एखाद्या प्रश्नामध्ये तेढ निर्माण झाल्यास मतदान करण्याची वेळ आली तर ते मतदानसुद्धा करू शकतात. पण कंपनीची जी काही वार्षिक सर्वसाधारण सभा आहे, विशेष सर्वसाधारण सभा आहे, म्हणजे यामध्ये ते उपस्थित राहू शकत नाहीत आणि मतदानसुद्धा करू शकत नाहीत. म्हणजे त्यांना कोणत्याच प्रकारचा अधिकार देण्यात आलेला नाही. नंतर जोखीम. जे कोणी गुंतवणूकदार सावध आहेत तेच गुंतवणूकदार अशा भागांमध्ये भांडवल गुंतवत असतात. पण ज्यांना कोणाला गुंतवणुकीची सुरक्षितता नको असेल किंवा अस्थिर दराने लाभांश हवा असेल तर ते सामान्य भागांची खरेदी करतात. पण ज्यांना कोणाला जोखीम नको आहे, भांडवल बुडलं नाही पाहिजे आणि निश्चित दराने त्याच्यावरती परतावा मिळावा, यासाठी कोणाला गुंतवणूक करायची असेल तर त्यावेळेस अग्रहक्क भागामध्ये गुंतवणूक केली जाते. म्हणजे यामध्ये जोखीम ही काय आहे, कमी असते. म्हणजे इतर सामान्य भागांच्या तुलनेत या भागावरती ठरलेल्या दराप्रमाणे लाभांश दिला जातो. पण मंदीच्या काळात कंपनी अडचणीत असेल तर सामान्य भागधारकांना लाभांश दिला जात नाही. नंतर दर्शनी मूल्य. सामान्य भागांच्या दर्शनी मूल्यापेक्षा अग्रहक्क भागांचे दर्शनी मूल्य हे जास्त असते. मग ते 100 रुपये त्याच्या पुढं, म्हणजे 100 रुपयापासून पुढं कितीही रुपये असू शकते. नंतर हक्क भाग व बोनस भाग. अग्रहक्क भागधारकांना हक्क भाग असेल किंवा बोनस भाग असेल अजिबात दिले जात नाहीत किंवा ते मिळवण्यास ते पात्र नसतात. पण सामान्य भागधारकांना हक्क भाग आणि बोनस भाग दिले जातात किंवा ते मिळवण्यास पात्र असतात. पण अग्रहक्क भागधारकांना असे भाग मिळवता येत नाहीत. नंतर गुंतवणूकदाराचे स्वरूप. ज्यांना काही माफक अपेक्षा असणाऱ्या जे काही गुंतवणूकदार आहेत त्यांना काय सावध किंवा सुरक्षितता पाहिजे असेल भांडवलात किंवा स्थिर उत्पन्न पाहिजे असेल तर असेच गुंतवणूकदार अग्रहक्क भागामध्ये गुंतवणूक करण्यासाठी पसंती देतात. म्हणजे ज्यांना कोणाला आपलं भांडवल बुडू नये किंवा आपल्याला निश्चित दराने उत्पन्न मिळावं असं जे काही कोणी सावध असतील लोक तेच गुंतवणूक हे अग्रहक्क भागामध्ये करतात. पण ज्यांना कोणाला अस्थिर दराने लाभांश पाहिजे असेल तर अशी लोक त्या भागामध्ये गुंतवणूक करत नाहीत. तर कशामध्ये करणार? अग्रहक्क भागामध्ये गुंतवणूक करणार. तर अशा पद्धतीनं आपण अग्रहक्क भागाची जी काही 10 वैशिष्ट्ये आहेत ती 10 वैशिष्ट्य पाहिलेली आहेत. मग यामध्ये तुम्हाला हा क्वेश्चन जर विचारला तर याच्यामध्ये तुम्हाला जे काही 10 पॉईंटमध्ये जे काही 8 पॉईंट सोपे वाटत आहेत, सुटसुटीत वाटत आहेत, तुम्हाला सहज लिहिता येऊ शकतात, मांडता येऊ शकतात, त्यावेळेस तेच पॉईंट तुम्ही अभ्यास केला पाहिजे. आता आपल्याला 8 पॉईंट लिहिणं अपेक्षित आहे तर आपण एक पॉईंट तरी एक्स्ट्रा केला पाहिजे. एखादा पॉईंट जर नाही आठवला तर त्याच्या आधारे दुसरा पॉईंट लिहून उत्तर लिहू शकतो. म्हणजे जे काही विश्लेषण असेल हे विश्लेषण देताना पॉईंटचं एका मुळेमध्ये अजिबात देऊ नका.
ते 3-4 ओळीमध्ये विश्लेषण असलं पाहिजे, उत्तर व्यवस्थित असलं पाहिजे, अक्षर चांगलं असलं पाहिजे. तर अशा पद्धतीनं आपण या तासामध्ये जे काही 2 क्वेश्चन महत्त्वाचे आहेत ते 2 क्वेश्चन पाहिलेले आहेत. उद्याच्या तासामध्ये जे काही राहिलेले क्वेश्चन आहेत या टॉपिकमधले त्याविषयी आपण चर्चा करू आणि जो काही फरक असेल त्याविषयीसुद्धा चर्चा करू. आजच्या तासामध्ये आपण इथंच थांबत आहोत. राहिलेला भाग नंतरच्या तासामध्ये आपण पाहू.